स्पेशली महापौर महोदया सांगायचं तात्पर्य हे आहे की IPCC रिपोर्ट 6 हे 2023ला आलेली होती सी लेवल राईज ते त्याच्या क्लायमेट चेंज मध्ये मुंबई सगळ्यात हायेस्ट रिस्क वरती होतं, पहिला नंबर होता. अर्थात आपण यासाठी नियोजन करत असतो तरी त्यामध्ये सातत्याने असले पाहिजे, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे असे मला वाटते. मुंबई महापालिकेत अर्थसंकल्पात मागील वर्षा क्लायमेट चेंजसाठी 113 कोटी रुपयांच्या तरतूद होती. यावेळी अर्थसंकल्पात त्यासाठी निधीचा तरतूद दाखवलेली. त्यामुळे प्रश्न असा पडतो की प्रशासन खरोखरच पर्यावरणाच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहते का? आपल्याला नियोजनपूर्वक देखरेख आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्या उपाययोजना अंमलबजावणी करून हवेच्या गुणवत्ते समस्या सक्रियतेने हाताळण्याची गरज आहे. यात कोणताही दुर्लक्ष होऊ नये. हवेची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून विविध विषयाकडे बारीक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने जो हवामान कृती आराखडा बनवला आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे. वाढत्या धुळीच्या समस्या लक्षात घेता महापालिकेने रस्ते पाण्याने धुण्याची सुरुवात केली आहे. या रस्त्या धुण्याचे काम करिता 5,000 लिटर क्षमतेने 67 टँकर्स आणि 9,000 लिटर क्षमतेचा 39 टँकर्स विभाग स्तरावर दररोज वापर करत असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. परंतु शहर भागांमध्ये या टँकरसाठी कोळाबा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शुद्ध केलेले आणि जे पाण्याची विक्री होत नसल्याने आपण समुद्रात पुन्हा सोडतो अशा पाण्याला वापर केला जावा. महापौर महोदया, आज अनेक बांधकामासाठी ठिकाणी मिस्टिंग मशीन्स ठेवल्या आहेत, पण त्या केवळ शोभेसाठी नसाव्या तर त्यांचा प्रत्यक्षात वापर व्हायला पाहिजे. महापौर महोदया, मुंबईत जे बांधकाम सुरू आहे त्यावर आपण हवेतील गुणवत्तेबाबत विकासासाठी धोरण बनवले आहे, परंतु या बांधकामासाठी खोदकाम करताना त्यातील चिखल मिश्री पाणी आपल्या SWD लाईन मध्ये सोडले जाते. त्याच्यासाठी माझं एक मागणी राहील की आपले कन्स्ट्रक्शन साईट्सवरती जे आपलं पाणी जे क्लिनिंगसाठी ते वापरतात, स्पेशली मॉन्सून प्रिपेअर्डनेस मध्ये सेडिमेंटेशन टँक्स इन्क्लूड केले पाहिजे. मॉन्सून प्रिपेअर्डनेस मध्ये खूप गरजेचं आहे, कारण ते सिमेंटचं पाणी वाहून SWD लाईनला ब्लॉक करायला सुरुवात होती. आणि आता मला वाटते आपले कन्स्ट्रक्शन जसं रिडेव्हलपमेंट वाढतोय मुंबई, आपण प्रगती होते मुंबईची, तसं हे सेडिमेंटेशन टँक एकदम अनिवार्य केलं पाहिजे कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये. IIT कानपूर यांच्याकडून वायू प्रदूषणात स्थानिक सोर्सवर लक्ष ठेवण्याची लो कॉस्ट सेन्सर बसवण्यात मुंबई एअर नेटवर्क ॲडव्हान्स सायन्स मानस हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावाचे अंमलबजावणी दृष्टीने छाननीचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर आपल्या ट्रॅफिक आयलंड आणि जंक्शन्सवरती एअर प्युरिफायर जे आजकाल ॲडव्हान्स पेटेंटेड टेक्नॉलॉजीज आलेले आहेत ते बसवण्यात यावं, कारण त्याने करून त्यांचा 60 मीटर रेडियस असतो आणि त्यामुळे आपल्याला जिकडे ट्रॅफिक खूप असतं आणि हवेची गुणवत्ता खाली जाते, AQI लेवल्स वाढतात, तिकडे हे करण्याची गरज आहे. याचबरोबर आपले शमशानभूमीचे जे धूर निर्माण होतो ते मला वाटते 2 किलोमीटर पर्यंत जातं ते. त्याच्यामुळे खूप आजूबाजूचं आपल्याला कळत नाही, पण PM 2.5 आणि PM 10चं खूप प्रदूषण AQI लेवल्स वाढतात. त्याच्यात ॲट सोर्स टेक्नॉलॉजीज आलेली आहेत, त्यात आपण एअर प्युरिफाय करू शकतो. वेट प्युरिफिकेशन होतं त्यापेक्षा ड्राय केलं पाहिजे, कारण स्क्रबर्स लावले तर त्यातनं पाण्याची परत पाणी जे खाली जातं आणि ते पाणीच प्रदूषण होतं, तर त्यापेक्षा ड्राय करण्यात यावी. महापौर महोदय, मुंबईचा हवामान व कृती आराखडा तसेच पर्यावरणीय बाबींवर परिणामकारक काम करण्यासाठी पर्यावरण व वातावरण बदल विभाग अधिक सक्षम बनवण्यास गरज आहे. हा विभाग सध्या निवृत्त अधिकाऱ्यांच्याकडे आहे. ते आपलं जे नियोजन चाललं आहे ड्रेनेजचा, जे ट्रेडिशनल ड्रेनेज चालू आहे ते मला वाटते ते चेंज करून आपल्याला मुंबईला स्पॉन सिटी करण्यात पाऊल टाकण्याची गरज आहे, कारण that is an old traditional system of drainage. Now we need to move towards making sure that we have permeable surfaces which are porous and make sure that the groundwater levels rise through that, because it is a very good and effective medium for mitigation of flooding. खूप नवीन प्रकल्प मेक्सिकोमध्ये पण बायोस्वेल्स वापरतात, अडॅप्टेबल स्पॉन्ज पार्क्स, देर इज सुपर ट्री
सुपर ट्री पार्क इन सिंगापोर, ते पण एक चांगली बाब आहे आपल्याला. ते तसले नवीन प्रकल्प जे वर्ल्ड ओव्हर आपण ग्लोबल सिटीजमध्ये बघतायत, ज्यांना कोस्टल फ्लडिंगचे रिस्क आहेत ते अडॅप्ट करतायत, तसं क्लायमेट अडॅप्टेशन आपल्याला पण मुंबईसाठी प्रकल्पात इन्क्लूड केलं पाहिजे. SWD लाईन्समध्ये पण आपल्याला फ्रेश वॉटर जे आपण सांडपाणी म्हणजे फ्रेश वॉटर जे आपण सीमध्ये जायला देतो, त्याच्यात आपण काहीतरी स्टोरेज टँक्स किंवा काही असं केलं पाहिजे, कारण मॅंग्रोव्ह वाढवायला फ्रेश वॉटर आणि सलाईन वॉटर दोघांची गरज असते. मला असं वाटतंय की आपल्याकडे अर्बन प्लॅनर्स आहेत, टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत याबद्दल, आणि ज्याने यासाठी स्टडी केलेली आहे. तर तसं ह्या तुमच्या माध्यमातून मला आयुक्तांना सांगायचं आहे की असले चांगले टेक्निकल एक्सपर्ट ज्याने ठिकठिकाणी कोस्टल सिटीजमध्ये हे जे राबवलं आहे, त्यांच्या आपण टेक्निकल ॲडवाईस घ्यायचं आणि त्यांना ॲक्च्युली नेमायचं हे प्रोजेक्ट कोस्टल रेसिलियन्सीचं. इट इज ॲक्च्युली नेसेसिटी राईट नाव. इट इज नॉट अ चॉईस दॅट वी हॅव टू मेक शुअर वी टेक ॲक्शन इन दॅट डिरेक्शन.